पहिल्या समन्सनंतर हजेरी न लावल्यानं कॉमेडियन कुणाल कामराला दुसरं समन्स। पोलिसांच्या दुसऱ्या नोटीसनंतरही कामराकडून नवीन व्हिडिओ ट्वीट। कुणाल कामराच्या व्हिडिओला टी सिरीजची कॉपीराईट नोटीस। कुणाल कामरानं टी सिरीजच्या गाण्याची संगीत वापरल्यानं नोटीस। टी सिरीजच्या नोटीसला कुणालचं ट्विट करत उत्तर। मला जीवे मारण्याच्या धमक्या। राजकीय नेत्यांकडूनही उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत, मात्र मी घाबरून माफी मागणार नाही। कुणाल कामराकडून भूमिका स्पष्ट। गद्दार उपाधी मिटवण्यासाठी धर्मवीरवर कोट्यवधी खर्च केले, मात्र कुणाल कामराच्या कवितेनं धर्मवीरच्या खर्चावर पाणी फिरलं। सुषमा अंधारेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका। ही तर लोकांच्या डोक्यातनं जावी म्हणून आपण धर्मवीर 1 धर्मवीर 2 या असे चित्रपट काढून करोडो रुपये खर्च केले होते। त्या सगळ्या खर्चावर कुणाल कामराच्या एका गाण्याने पाणी फिरलेलं आहे। कुणाल कामरावरून विधानसभेमधील धुडगूस लोकशाहीला शोभणारा नाही। कामरासारखी हॉटेल चालवणं म्हणजे डान्स बारची जुळी भावंड। स्टँडअप कॉमेडीवरून संभाजी भिडेंची कुणाल कामरावर टीका। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर इतरांवर वैयक्तिक हल्ले करण्यासाठी केला जाऊ शकत नाही। कुणाल कामराच्या शिंदेंवरील गाण्यानंतर योगी आदित्यनाथ यांची टीका। व्यक्ति की स्वतंत्रता किसी दूसरे व्यक्तिगत प्रहार करने के लिए नहीं हो सकती है। दुर्भाग्य है कि कुछ लोगों ने विभाजन की खाई को और चौड़ी करने के लिए इस अभिव्यक्ति की स्वतंत्रता को अपना जन्मसिद्ध अधिकार मान लिया। सामनामधून कुणाल कामराचं गाणं पुन्हा एकदा छापलं। कामरा प्रकरणामध्ये शिंदे बदनाम झाल्यात। शिंदे म्हणजे चेष्टेचा विषय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा सामनातून डिवचण्याचा प्रयत्न। कुणाल कामराचा गुन्हा इतका मोठा नाही असं वाटतं। विडंबन केलं तर हा गुन्हा आहे का? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल। विडंबन कुणाल कामराची मानसिक स्थिती बिघडलेली असावी। कामराला घटनेचं गांभीर्य नसावं। योगेश कदम यांची कुणाल कामरावर टीका। जी घटना घडलेली आहे त्याचं गांभीर्य कदाचित त्याला नसावं आणि आता मला तर शंका आहे की मानसिक स्थिती पण कदाचित बिघडलेली असावी।